नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. हो, विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार कसा चालवला. आपल्याकडे इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकातला एक धडा आहे, बरोबर. ज्याच्या आधारे आपण महाराजांच्या प्रशासकीय धोरणांचा म्हणजे एक प्रकारे आढावा घेणार आहोत. आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण राज्य जिंकणं एक वेळ सोपं असतं, पण ते राज्य टिकवणं आणि सुशासित करणं हे त्याहून खूप कठीण असतं. महाराजांनी स्वराज्याची घडी कशी बसवली हे समजून घेणं खरंच खूप उद्बोधक आहे. चला तर मग सुरुवातच त्यांच्या प्रशासकीय रचनेपासून करूया. मला सर्वात आकर्षक गोष्ट वाटते ती म्हणजे अष्टप्रधान मंडळ. हो, म्हणजे 8 खात्यांमध्ये कारभाराची विभागणी आणि प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख. कारभाराच्या सोयीसाठी ही 8 खात्यांची विभागणी होती. आणि या प्रमुखांची निवड ती गुण आणि कर्तृत्व पाहून केली जात होती, बरोबर. त्यांना इनामे, वतने किंवा जहागिरी न देता रोख पगार दिला जात असे. बरोबर. ही गोष्ट त्या काळात खरंच खूप वेगळी होती, नाही का? हो हो, इथेच महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. कारण कसं आहे, वतनं किंवा जहागिरी दिली की सरंजामशाही वाढते. अच्छा. आणि हे सरदार मग इतके प्रबळ होतात की पुढे जाऊन राज्यासाठीच धोकादायक ठरू शकतात. म्हणजे त्यांची निष्ठा राजापेक्षा स्वतःच्या वतनाशी जास्त असते. अगदी. रोख पगारामुळे काय झालं की प्रशासक थेट राजाशी आणि राज्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांची जबाबदारी थेट महाराजांप्रती होती. आपण काही प्रमुख पदांची उदाहरणं घेऊ शकतो का, म्हणजे श्रोत्यांना अजून स्पष्ट होईल. जसं की मोरो त्रिंबक पिंगळे. हो, ते प्रधान होते. हो. त्यांचं काम होतं मुख्य राज्य कारभार चालवणे. आणि रामचंद्र नीळकंठ मुजुमदार अमात्य होते. बरोबर. ते राज्याचा सगळा जमा खर्च पाहत. मग हंबीरराव मोहिते सेनापती म्हणून सैन्याची व्यवस्था सांभाळत, तर रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत म्हणून परराज्यांशी संबंध ठेवत. म्हणजे लष्करी, आर्थिक, प्रशासकीय आणि परराष्ट्र धोरण सगळ्या बाजूंवर लक्ष केंद्रित केलं होतं. अगदी एक परिपूर्ण व्यवस्था होती. आता एका अशा भागाकडे वळूया जिथे महाराजांचं वेगळेपण खरंच म्हणजे ठळकपणे दिसतं. त्यांचं शेतीविषयक धोरण. हो, हा तर त्यांच्या राज्यकारभाराचा कळा होता. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताला किती जास्त महत्त्व दिलं होतं. खरं आहे, कारण शेती हाच खेड्यातील मुख्य व्यवसाय होता आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आधारही. महाराजांनी अण्णाजी दत्तोंसारख्या अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची सगळी जबाबदारी सोपवली होती. यात मला सर्वात महत्त्वाचं काय वाटतं माहितीये, ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त महसूल गोळा करू नये अशी कडक ताकीद होती अधिकाऱ्यांना. अगदी. आणि इतकंच नाही, तर समजा अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला, नैसर्गिक आपत्ती हो, किंवा शत्रूच्या हल्ल्यामुळे पिकांचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना शेतसारा आणि इतर करांमध्ये सूट दिली जात असे. यालाच म्हणतात प्रजाहितदक्ष राज्यकारभार. आणि याचा एक मोठा परिणाम असा झाला की शेतकरी वर्गाला हे स्वराज्य आपलं वाटू लागलं. अच्छा. त्यांना केवळ सूटच नाही, तर अशा प्रसंगी बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगलं बी बियाणे पुरवण्याचीही आज्ञा होती. अरे वा. यामुळे शेती आणि पर्यायाने राज्याची अर्थव्यवस्था स्थिर राहिली. चला आता स्वराज्याच्या संरक्षण व्यवस्थेबद्दल बोलूया. हे तर म्हणजे आकडेच थक्क करणारे आहेत. स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. हो. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथात याचा उल्लेख केला आहे की कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशांसभोवती त्यांनी किल्ले बांधले. किल्ले हे स्वराज्याचे आधारस्तंभच होते. महाराजांनी राजगड, प्रतापगड, पावनगड यांसारखे एक सरस डोंगरी किल्ले बांधले. आणि फक्त डोंगरीच नाही, तर सागरी किल्ल्यांचं महत्त्वही त्यांनी ओळखलं. अगदी. त्यांनी मालवणचा सिंधुदुर्गसारखा अभेद्य जलदुर्ग उभारला. तुम्हाला माहितीये, त्या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसो ओतण्याची व्यवस्था केली होती. 5 खंडी शिसं म्हणजे त्याच्या भक्कमपणाची कल्पनाच करता येत नाही. बरोबर. आणि तो एक उल्लेख आहे, सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरीसमोर पद्मदुर्ग बांधला आणि त्याबद्दल ते म्हणतात, पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली. काय जबरदस्त आत्मविश्वास आहे बघा या वाक्यात. हो, किती आत्मविश्वास आणि सामरिक बुद्धिमत्ता दिसते यात. यातून त्यांची सामरिक दूरदृष्टी स्पष्ट दिसते. आणि किल्ले केवळ संरक्षणासाठी नव्हते, ते आसपासच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रशासकीय केंद्र म्हणूनही काम करत. अच्छा. प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस असे अधिकारी असत, जे धान्य आणि युद्धसाहित्याची व्यवस्था पाहत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आरमार. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र, हे त्यांनी ओळखलं होतं.
पण आरमार उभारण्याची गरज का भासली असेल? कारण पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी आणि इंग्रज वखारवाले हे सगळे स्वराज्याच्या विस्तारात अडथळा आणत होते. या शत्रूंना समुद्रातच रोखून धरणं गरजेचं होतं. पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी आरमाराची नितांत गरज होती. आणि त्यांच्या आरमारात गुराब, गलबत आणि पाल यांसारखी सुमारे 400 लढाऊ जहाजे होती. हो, मायनाक, भंडारी आणि दौलत खान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. हे सगळं म्हणजे खरंच थक्क करणारं आहे. नक्कीच. तर या सगळ्या गोष्टींचा म्हणजे अष्टप्रधान मंडळ, शेतकरी हिताचं धोरण, किल्ल्यांचं जाळं आणि शक्तिशाली आरमार या सगळ्याचा एकत्रित विचार केल्यावर काय लक्षात येतं? यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की शिवाजी महाराजांचा उद्देश केवळ शत्रूचा प्रदेश जिंकून सत्ता स्थापन करणे एवढा मर्यादित नव्हता. नाही, त्यांना प्रजेला स्वतंत्र बनवायचं होतं आणि त्या स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवून द्यायचा होता. म्हणजे ते केवळ एक सत्ताधीश नव्हते, तर एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते. अगदी बरोबर. त्यांनी शिस्तबद्ध राज्यकारभार, प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी आणि जिंकलेल्या प्रदेशांचं संरक्षण यावर भर दिला. हो, त्यांनी उभारलेली प्रत्येक व्यवस्था, मग ती प्रशासकीय असो वा लष्करी, तिच्या केंद्रस्थानी रयतेचं कल्याण हाच एक विचार होता. आणि हेच त्यांच्या राज्यकारभाराचं खरं वैशिष्ट्य आहे. तर आज आपण पाहिलं की शिवाजी महाराजांनी एका शिस्तबद्ध अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासन चालवलं. शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणारी धोरणं राबवली आणि किल्ले व आरमाराच्या माध्यमातून स्वराज्याला पूर्णपणे सुरक्षित केलं. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतो. कोणता? शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली ही प्रशासकीय, आर्थिक आणि लष्करी व्यवस्था ती इतकी प्रभावी होती की त्यातील तत्वे आणि दूरदृष्टी आजही म्हणजे आपल्या आधुनिक शासन आणि संरक्षण धोरणांसाठी एक अभ्यासविषय का मानली जाऊ शकतात? खरंच? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.